सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्गे समगानं तपो सुख। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या जलदान विधीच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू संघामध्ये पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी स्थवीर, ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली अशी पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक व संपूर्ण साध्यवे परिवार, आप्तेष्ट नातेवाईक नातेबंधू, आज या प्रसंगी बाबांचा जलदान विधी आपण संपन्न करत आहोत। खरं तर आता ही जी वेळ आहे, जे 3 वाजलेले आहे, तसं नित्यनेमाने आपल्या रुटीनप्रमाणे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांची ही वेळ जरा वामकुशीची असते, आहे की नाही? म्हणजे तसं पाहिलं तर प्रमादाची वेळ असते, आहे की नाही? आळस ज्याला म्हणतो आपण, प्रमादाची वेळ असते आपली ही। पण तुम्ही पुण्यवान आहात की अशाही क्षणी आपल्याला तथागतांचा कल्याणकारी धम्म श्रवण करण्यासाठी मिळत आहे। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये फार कमी लोक असे असतात की जे फार पुण्यवान असतात, फार कमी लोक, बोटावरती मोजण्यासारखे लोक असतात जे की पुण्यवान असतात। मग त्या लोकांचं कधीकधी पूर्वही कर्म असतं, कधीकधी वर्तमान काळातील कर्मसुद्धा तशा प्रकारचं असतं। परंतु जीवन जगत असताना या कुशल कर्माला, या पुण्यकर्माला आपण समजून घेतलं पाहिजे। बऱ्याच लोकांना आपण पुण्यवान आहोत हे सुद्धा माहीत नसतं आणि त्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगत असतात। जसं एखादा व्यक्ती फार धनवान आहे, आता वर्तमान काळामध्ये आपण असं म्हणतो की धनवान व्यक्ती फार पुण्यवान आहे। आपली व्याख्या, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या भौतिक सुखसुविधा आहे, तर त्यांना आपण पुण्यवान असं म्हणत असतो। परंतु थोडंसं जर आपण चिंतन केलं, मनन केलं, ज्यांच्याकडे अधिक धन असते, भौतिक धन, तर त्यांची जी मुलं असतात किंवा ते सुद्धा लोक असतात, तर वेगवेगळ्या प्रकारचं अनैतिक मार्गाने म्हणा, वाईट मार्गाने म्हणा, दुराचरण करणारे असतात। असंख्य लोक आपल्याला वर्तमान काळामध्ये पाहायला मिळतात। परंतु काही लोक जे स्वतःच्या पुण्याला जाणतात, समजून घेतात, ते सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करतात, पुण्यकर्म करत असतात आणि
धम्म आचरणामध्ये आपला संपूर्ण वेळ त्या ठिकाणी ते घालवत असतात. जसं साध्वी परिवार आहे, एरेगर परिवार आहे, आपण सर्वच अपतेष्ट अत्यंत धार्मिक आहात, पुण्यवान आहात. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपल्या पुण्यबलाने, आपल्या पूर्वकर्माने आपल्याला जे काही प्राप्त होत असते त्याचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. मग त्याचा सदुपयोग कशासाठी केला पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी केला पाहिजे, तर जोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे वर्तमान काळामध्ये निब्बाण अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत सदा सर्व काळ 3 प्रकारची कर्म आपण केले पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. पहिलं शील पालन आपण केलं पाहिजे. दुसरं दानपुण्य आपण केलं पाहिजे. आणि तिसरं प्रज्ञेचा अभ्यास आपण केला पाहिजे. हे 3 कर्म आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण भगवंत असे म्हणतात की आपलं हे जे जीवन आहे, हे जीवन आपलं अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण काही सांगू शकत नाही. त्या तिलख्खन सूत्रामध्ये भगवंताने हा उपदेश दिलेला आहे. भगवंत असे म्हणतात की सर्व काही अनित्य आहे. अनित्य या भावाला समजून घेणारी लोक फार कमी आहे. म्हणजे माझं जीवन हे मरणधर्मी आहे, म्हणजे मी एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे अशी भावना करून किंवा असं चिंतन मनन करून जीवन जगणारे लोक फारच कमी आहे. कारण मृत्यू हा शब्द जेव्हा आपल्या कानावरती पडतो तर प्रसन्नता कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला दुःख वाटते. किंवा मृत्यू असं म्हटलं तरी असं म्हणू नये असं आपण म्हणतो, एक नाही. किंवा अनेक लोक असं म्हणतात की असं म्हणू नये. म्हणजे मृत्यू हा एवढा भीतीदायक बनवला गेला, मृत्यू हा शब्द एवढा भीतीदायक बनवला गेला कारण मृत्यू शब्द जरी ऐकला, सहज कोणी मृत्यूला प्राप्त झालं आणि आपल्याला समजलं की बा तो व्यक्ती मृत्यूला प्राप्त झाला, आपण कितीही प्रसन्न असू द्या, ऐक नाही. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण किती फ्रेश असू द्या किंवा आपण किती मेकअप केलेला असू द्या, ऐक नाही, अगदी काही क्षणापूर्वी अत्यंत प्रसन्न असेल आपण, परंतु मृत्यू हा शब्द ऐकल्याबरोबर आपलं सर्व जी मानसिकता आहे ती संपूर्णतः बदलून जाते. आपले सर्व हावभाव बदलतात, आपलं बोलणं बदलतं, आपलं वागणं बदलतं, कारण मृत्यू हा भीतीदायक आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की जर आपण मरणधर्मी आहोत, ऐक ना, प्रत्येक व्यक्ती जर मरणधर्मी आहे तर मग मृत्यूची एवढी भीती आपण का बाळगली पाहिजे. मृत्यूची आपण भीती बाळगत असल्यामुळे कधीकधी मनुष्य आपल्या जीवनामध्ये या सत्याला न समजल्यामुळे अनेक लोक भीतीनेच मृत्यूला प्राप्त होतात. जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण बघतो अनेक लोक भीतीनेच म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले. बघा, म्हणजे कोरोना झाला असं समजलं का अनेक लोक मृत्यूला प्राप्त झाले. कारण मृत्यू हा जो शब्द आहे तर तो खूप भीतीदायक म्हणजे बनवल्या गेला. परंतु वास्तविक पाहता सत्यता जर आपण जाणली, आपण जर चिंतन मनन केलं तर मृत्यू हा भीतीदायक नसतो. तर भगवंत असे म्हणतात की मृत्यू हा आपला एक मित्र आहे, ऐक. जसं जन्मासोबत जर आपल्या कोणती गोष्ट आली असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे, ऐक. मृत्यू आपल्यासोबत आलेला आहे. आपण झोपेमध्ये तो आपल्यासोबत असतो, आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्यासोबत असतो. नित्यनेमाने 24 घंटे जर आपल्यासोबत कोणी असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे. आणि मग जी गोष्ट आपल्या सदा सर्व काळ सोबत असते तर त्या गोष्टीबद्दल भीती मनामध्ये निर्माण करून आपण जीवन जगू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मनुष्याने मरणानुस्मृतीची भावना केली पाहिजे असं भगवंताचा उपदेश आहे. म्हणजे मरणानुस्मृतीची भावना की मी मरणधर्मी आहे, ऐक ना. माझा स्वभाव जो आहे तर तो माझा स्वभाव हा मरणधर्मी आहे. मी मरणारा प्राणी आहे, मी मर्त्य आहे, एक ना एक दिवस मी
मरणारा आहे. मग हा सिद्धांत आपण का समजून घ्यावा? म्हणजे मृत्यू हे सत्य आहे, तर हे आपण का समजून घ्यावं, कशासाठी समजून घ्यावं? भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य या सिद्धांताला यथायोग्यपणे जाणतो, समजून घेतो, तर तो मनुष्य कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म करणार नाही. कारण तो जर विचार करेल मी तर मरणार आहे, मी तर मृत्यूला प्राप्त होणार आहे, मग मी जर मरणार असेल तर मी दुसऱ्यांचा राग करून काय उपयोग आहे, मी दुसऱ्यांचा द्वेष करून काय उपयोग आहे, मी दुसऱ्यांचा मोह करून काय उपयोग आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये जेवढे काही अकुशल कर्म मी करतोय तर ते अकुशल कर्म करून माझा काय उपयोग आहे, कारण मी तर मरणार आहे, मी तर मृत्यूला प्राप्त होणार आहे. म्हणजे अकुशल कर्माला नष्ट करण्यासाठी अनित्य ही संज्ञा आपल्याला सहाय्यक ठरत असते, जर तो मनुष्य तशा प्रकारचं चिंतन मनन जर करत असेल. भगवंत असे म्हणतात की निसर्गाच्या नियमाला अनुसरून जसं झाडाची पानं ही गळत असतात, नेहमी गळतात, पानझड होत असते, अगदी मानवी जीवनसुद्धा तशाच प्रकारचा केव्हा कधी कुठे आपण मृत्यूला प्राप्त हो हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ जागरूकपणे स्मृतियुक्त राहून आपण जीवन जगलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जो मनुष्य सदा सर्व काळ स्मृतिवान राहतो, सदा सर्व काळ बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाची जो भावना करत असतो, तर अशा प्रकारच्या भावना करणारा मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो, म्हणजे सजगतेने मृत्यूला प्राप्त झाला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जागरूकपणे, जागरूकता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जागरूकपणे जर आपण मृत्यूला प्राप्त होत असेल तर त्या मृत्यूला खरा मृत्यू असं म्हटलं जातं, ऐक ना. परंतु बेसावधपणे जर आपण मृत्यूला प्राप्त होत असेल तर आपला कोणत्याही प्रकारचा जीवनाचा लाभ नसतो. कारण भगवंत असे म्हणतात की बेसावधपणे मृत्यूला प्राप्त होणारा व्यक्ती मग तो रागाच्या भावनेमध्ये मृत्यूला प्राप्त होतो, द्वेषाच्या भावनेमध्ये मृत्यूला प्राप्त होतो, मोहाच्या भावनेमध्ये मृत्यूला प्राप्त होत असतो. परंतु जागरूकता जर असेल आणि सहज साधं जे लोक सदा सर्व काळ चांगले कर्म करतात, म्हणजे ज्याचे कर्म कायेचे चांगले आहे, ज्यांचे कर्म वाचेचे चांगले आहे, ज्यांची कर्म मनाची चांगली आहे, ज्यांचा मैत्रीभाव सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचा आहे, ज्यांच्या मनामध्ये करुणा आहे, ज्यांच्या मनामध्ये परोपकार भावना आहे, ज्यांनी जीवन जगत असताना खूप चांगल्या प्रकारची म्हणजे समाजाची सेवा केली आहे, आपल्या परिवाराची सेवा केली आहे, तर अशा प्रकारच्या लोकांचा मृत्यू हा सुखाने होत असतो. परंतु जे लोक म्हणजे कधीही कुठल्याही प्रकारचं चांगलं कर्म करत नाहीत, कुशल कर्म करत नाहीत, पुण्यकर्म करत नाहीत, परोपकार भावना करत नाहीत, कधी कोणावरती मंगल मैत्रीची भावना करत नाहीत, त्यांच्या मनामध्ये करुणाभाव उत्पन्न होत नाही, तर अशा प्रकारचा मनुष्य सुखाने कधीही मरू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की शेवटी जर आपण असा विचार करत असेल, एखादा लोभी मनुष्य आहे आणि लोभी मनुष्याने जर असा विचार केला की आता मी शेवटच्या क्षणी म्हणजे सर्व दान देण्याचा प्रयत्न करतो, लोभी मनुष्य जर असेल आणि त्याने जर विचार केला की मला आता दान पुण्य करायचं आहे, तर तो करू शकेल का? करू शकत नाही. म्हणजे दान देणे हा फार मोठा त्याग आहे. भगवंत असे म्हणतात की देणे हा फार मोठा त्याग आहे. मग कोणत्याही प्रकारची वस्तू जे काय आपण देत असतो तर तो खूप मोठा त्याग आहे. आणि ही जी भावना आहे तर ही भावना मनुष्याला शेवटच्या क्षणी कोणत्याही प्रकारच्या भवामध्ये उत्पन्न होण्यासाठी सहाय्यक ठरत असते. लोभाची भावना, द्वेषाची भावना आणि मोहाची भावना, ह्या तीन प्रकारचे विकार अशा प्रकारचे आहे की या विकाराला सुरुवातीपासून जर आपण त्याची सुरक्षा नाही केली, सुरुवातीपासून याला थोडं थोडं जर आपण कमी करण्याचा प्रयत्न नाही केला, तर शेवटच्या क्षणी मात्र या तीन विकाराच्या द्वाराच आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्या अवस्थेला म्हणजे त्या क्षणी ते जसं चित्त असेल तर त्या चित्ताला अनुसरून तशा प्रकारचं भव मनुष्याला उत्पन्न होत असते.
आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची इच्छा धारण करत असतो तर त्या मनुष्याने सदा सर्व काळ या भावनेला जाणलं पाहिजे की मी मरणधर्मी आहे, माझं जीवन हे अनित्य आहे, माझं जीवन हे क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, मी कधी ना कधी मृत्यूला प्राप्त होणार आहे, ही मनाची मानसिकता आपण करून घेतली पाहिजे. कारण अनेक लोक भीतियुक्त जीवन जगत असतात आणि भीतियुक्त जीवन जगणारा मनुष्य कधीही सुगतीला प्राप्त होऊ शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. जागरूकपणे स्मृतिमान राहून जर मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असेल तर तो सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये त्याने कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, चांगल्या प्रकारची कर्म करावे. कारण चांगल्या प्रकारचे कर्मच हे आपल्याला सुगतीला घेऊन जात असतात आणि ते हळूहळू आपण आपल्या जीवनामध्ये त्याचे सराव केला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण एकाएकी कोणत्याही प्रकारचं कर्म आपण सहज करू शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यामुळे या अनित्यवाद सिद्धांताला समजून घेत असताना मरणानुस्मृतीची भावना आपण सदा सर्व काळ केली पाहिजे. विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात, जसं भिक्षूंना उद्देशून भगवंतांनी असं म्हटलं आहे की भिक्षूंनो, जर तुम्हाला अनित्य भाव म्हणजे अनित्यचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही स्मशानामध्ये गेलं पाहिजे. आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर त्या जे प्रेत आहे, कारण प्रेत जसं आपण पाहतच नाही, म्हणजे अनेक लोक प्रेताला बघतच नाहीत, त्यामुळे त्या प्रेताची नेमकी काय अवस्था होते तर हे काही जनरली लोकांना समजत नाही. तर ते प्रेत जळतानासुद्धा आपण बघितलं पाहिजे, अर्ध जळालेलं प्रेतसुद्धा आपण बघितलं पाहिजे. किंवा अनेक दिवस असं काळं निळं, जसं भगवंतांनी म्हटलं आहे की काळं निळं झालेलं जर प्रेत आहे तर ते काळं निळं झालेलं प्रेतसुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि आपण ती भावना केली पाहिजे की माझं प्रेतसुद्धा म्हणजे असंच होणार आहे. हे जसं काळं निळं प्रेत आहे, जसं हे अर्ध जळालेलं प्रेत आहे. जसं श्रीमा नावाची एक वेशा असते भगवंताच्या काळामध्ये, तर श्रीमा नावाच्या म्हणजे वेशा ती प्रसिद्ध असते आणि अनेक लोक म्हणजे तिच्याकडे जात असतात. तर एक वेळचा प्रसंग असतो की एक भिक्षू म्हणजे श्रीमाच्या दारावरती जात असतो भिक्षाटन करण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर ती अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते. तर पहिल्यांदा त्यापूर्वी त्या भिक्षूने त्या श्रीमाला बघितलं नसतं, तर तिचं सौंदर्य पाहून त्याला असं वाटतं की किती सुंदर स्त्री आहे. ती भिक्षाटन देते आणि तो बाहेरून भिक्षाटन करून जात असतो रिटर्न. पुन्हा त्याला असं वाटतं की आपण तिच्याकडे भिक्षाटनाला जावं. मग असं म्हटलं आहे की ती तिच्या घरामध्ये बोलवते, त्यांना भिक्षा देते. तर या 2-3 वेळच्या भिक्षाटनामध्ये त्या श्रीमा वेशेच्या रूपाकडे बघून हा भिक्षू एवढा मोहित होतो, म्हणजे खूप आकर्षित होतो. आणि मग तो अन्न जसं त्याग करतो, असं म्हटलं आहे, अन्नाचा त्याग करतो. आणि काही दिवसानंतर मग ती स्त्री मृत्यूला प्राप्त होते. ही गोष्ट भगवंताला समजते आणि भगवंताला समजल्यानंतर भगवंत त्या भिक्षूला लोकांना सांगतात की या स्त्रीचं जे रूप म्हणजे जे प्रेत आहे तर काही दिवस तुम्ही त्याला तसंच ठेवा, त्याला अग्निदाह देऊ नका. आणि काही दिवस ठेवल्यानंतर जर मला वाटतं काहीतरी 7 दिवस ते प्रेत ठेवलं जातं. तर मग त्या 7 दिवसामध्ये त्या प्रेतामध्ये म्हणजे किडे होतात, आळ्या पडतात. आणि किडे आणि आळ्या पडल्यानंतर पुन्हा मग त्या भिक्षूला बोलवलं जातं. काही लोकांना बोलवलं जातं आणि काही लोकांना बोलवल्यानंतर असं म्हटलं जातं किंवा 5 कारशापन घ्या आणि हे प्रेत घेऊन जा, 10 कारशापन, 50 कारशापन, 100 कारशापन, 500 कारशापन, अशा पद्धतीने म्हणजे जी काही बोली लावल्या जाते तर त्या पद्धतीने 1000 कारशापनापासून 1 कारशापनापर्यंत ती बोली येत असते. कधी कुणी, कारण तिची तशी किंमत असेल त्या काळामध्ये, 1000 कारशापन, 500, 250, 200, 100, 50 अशा पद्धतीने 1 कारशापन. मग असं म्हटलं जातं की फुकट घेऊन जावा, फ्रीमध्ये घेऊन जा, तर कोणीही घेऊन जाण्यासाठी तयार नसते. आणि मग भगवंत त्या भिक्षूंना सांगतात की ज्या प्रेताला म्हणजे कधी काळी 1000 कारशापन देऊन प्राप्त केलं जायचं
आणि 1000 कारशा पण देऊनसुद्धा अगदी रांगच्या रांग तिच्या दारासमोर म्हणजे लावली जायची. आज तेच प्रेत नाही का, तेच जे काही शरीर आहे तर त्या शरीराला लोक एका कारशापणामध्ये सुद्धा स्वीकारत नाही आहे किंवा त्याला फुकटसुद्धा त्याला स्वीकारत नाहीत आहेत. आणि अशा प्रकारच्या या रूपाकडे पाहून तो म्हणजे आसक्त झाला आहे. म्हणजे त्या ठिकाणी भगवंत त्याला उपदेश करतात, अनित्यभाव शिकवतात आणि असं म्हटलं आहे की त्याचं कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं आणि त्या ठिकाणी तो म्हणजे दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो. म्हणजे उदाहरण सांगण्यात तात्पर्य हे आहे की मानवी जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. भगवंत असे म्हणतात की ही जी नाशवंत काय आहे, आपलं जे शरीर नाशवंत आहे, हे नाशवंत शरीर 2 प्रकारचे कर्म करू शकतो. एक पुण्यकर्मसुद्धा करू शकतो आणि एक पापकर्मसुद्धा करू शकते. म्हणजे नाशवंत या शरीराने आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे सुद्धा जाऊ शकतो आणि या नाशवंत कायेने आपण म्हणजे नरकगामी अवस्थेकडे सुद्धा जाऊ शकतो. मग ती प्रज्ञा, ती बुद्धिमत्ता आपल्याकडे असली पाहिजे की माझं शरीर तर नश्वर आहे, माझं शरीर तर क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. मग आपली प्रज्ञा आपण जागरूक केली पाहिजे की या नाशवंत शरीराच्या द्वारा माझ्याकडून मला जे काही कुशल कर्म करता येतात, मग मला शील पालन करता येत असेल, मला दान पुण्य करता येत असेल, मला प्रज्ञेचा अभ्यास करता येत असेल, मंगलमैत्रीची भावना करता येत असेल, म्हणजे जेवढे जेवढे चांगले कर्म, कुशल कर्म मला करता येत असतील तेवढे कुशल कर्म या नाशवंत शरीराच्या द्वारा मी केले पाहिजे. आणि जो प्रज्ञावान असतो तर तो मनुष्य तशा प्रकारे करत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ या अनित्य संज्ञेचा अभ्यास आपण केला पाहिजे. जो मनुष्य अनित्य संज्ञेचा अभ्यास करत असतो तर त्याच्या जीवनामध्ये त्याची किती मोठी हानी झाली, त्याच्या जीवनामध्ये किती मोठं त्याला अपयश आलं किंवा कोणत्याही प्रकारचं संकट जर त्याच्या जीवनामध्ये आलं असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही. कारण जीवनामध्ये ह्या सगळ्या काही घटना घडत असतात, कारण तो अनित्य संज्ञेचा अभ्यास करतो. सर्व काही अनित्य होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, सर्व काही बदलणारं आहे. म्हणजे आपलं हे शरीर सर्व काही बदलणारं आहे असं भगवंत असे म्हणतात. जसे आपले केस आहे तारुण्यामध्ये असतात चांगल्या प्रकारचे, वृद्धत्वामध्ये पांढरे होतात. जसे डोळे आहे, डोळ्याने आपल्याला चांगल्या प्रकारचं दिसतं, उतारत्या वयामध्ये डोळ्याने काही दिसत नाही. दात आहे, दाताने आपण चांगल्या प्रकारे चावू शकतो, उतारत्या वयामध्ये आपल्याला चावतासुद्धा येत नाही. म्हणजे शरीराच्या सर्वच भागाबद्दल जर आपण चिंतन मनन जर केलं असेल तर ते जसे आहे तसे काही राहणारे नाही आहेत. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेव्हा आपण सुदृढ असतो, जेव्हा आपण बलवान असतो, जेव्हा आपण चांगल्या प्रकारचं असतो, जेव्हा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला म्हणतो की तुझं जे वय आहे हे तुझं वय सध्या काही प्रवर्जित होण्याचं नाही आहे, तुझे केस अत्यंत काळेशार आहे, तुझे बाहू अत्यंत बलदंड आहे, तू तरुण आहे, तू तुझ्या बलदंड बाहूच्या द्वारा या संपूर्ण राज्याला जिंकण्याचं सुद्धा तुझ्यामध्ये शक्ती आहे, तुझ्यामध्ये बल आहे. जर समजा तुझं राज्य तुला जर पाहिजे नसेल तर माझं अर्ध राज्य मी तुला देतो आणि सोबत आपण राज्यकारभार करू. तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतो की महाराज आपण जे म्हणता ते अगदी बरोबर आहे, परंतु ज्या अर्थी मी आता बलवान आहे, ज्या अर्थी मी सुदृढ आहे, ज्या अर्थी माझं शरीर अत्यंत सशक्त आहे, तर उतारत्या वयामध्ये या क्षणी माझ्या चित्ताची जी अवस्था आहे त्या चित्ताची अवस्था त्या क्षणी राहील हे मात्र मी सांगू शकत नाही. मग ज्या अर्थी मी तरुण आहे तर याच अवस्थेमध्ये मी दुःखमुक्तीच्या मार्गाकडे गेलो पाहिजे किंवा दुःखमुक्तीचा मार्ग मी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण दुःखमुक्तीच्या मार्गासाठी सुद्धा जशी मनाची मानसिकता प्रबळ असावी लागते तसेच शरीरसुद्धा प्रबळ असावं लागतं, शरीरसुद्धा सुदृढ असावं लागतं, बलवान असावं लागतं. कारण सिद्धार्थ गौतमाने जर सुजाता मातेची खीर जर सेवन केली नसते तर त्यांचं शरीर बलवान झालं नसतं, ताजतवान झालं नसतं. कारण ते असं म्हणतात की मनुष्याचं शरीर जर विकलांग असेल किंवा शरीर जर अशक्त असेल आणि अशक्त शरीरासोबत जर मन संतुलित नसेल तर आपण कोणत्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण करू शकत नाही, सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा आपलं शरीर बलवान असते, सुदृढ असते, चांगल्या प्रकारचं असते तेव्हा आपण धम्माचं अनुसरण करावं, चांगल्या प्रकारचं आचरण करावं आणि आपल्या शरीराला तशा प्रकारची सवय लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या प्रसंगी अधिक न बोलता
आपण सर्व धार्मिक आहात, पुण्यवान आहात, तर निश्चितपणे आपल्याला जे काही हा वारसा आपल्या मातापित्यांकडून, आपल्या परिवारांकडून जो लाभलेला आहे, कारण यालाच धम्माचा वारसा असं भगवंतांनी म्हटलं आहे. संपत्तीचे जे वारस असतात, मुलंबाळ जे वारस असतात किंवा आप्तेष्ट नातेवाईक जे वारस असतात, तर भगवंत असे म्हणतात की हे भौतिक आपले वारस आहे. परंतु धम्माचा वारसा, कुशल कर्माचा वारसा, पुण्यकर्माचा वारसा हा सदा सर्व काळ आपल्या सोबत असावा, कारण तोच वारसा आपल्याला दुःखमुक्तीकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, दानकर्म करावं, शीलाचं पालन करावं आणि आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. एवढीच या मंगलमय प्रसंगी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.